नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. माझ्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा, आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार, पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर यांची ग्वाही. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी करण्यात आला साजरा. घेऊया एक अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. माझ्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचं प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी लांजा येथे आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्याच्यामुळे पत्रकार नुसता आम्हाला दम देत नाहीत, आम्हाला एक वेगळी दिशा, आम्हाला एक वेगळा आदर्श देखील निर्माण करून देतात. आणि तुम्ही रत्नागिरी नगरपालिकेमध्ये बघितलेला आहे. आणि माझ्या देखील वैयक्तिक राजकीय जडणघडणीमध्ये लांजावासियांचा जर सहभाग आहे, तरी मी या मतदारसंघामधला नसलो तरी लांजावासियांनी देखील मला डोक्यावर घेतलं होतं, घेतात. परंतु पत्रकारांनी देखील आमच्या राजकीय जीवनामध्ये फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यांचा देखील सिंहाचा वाटा आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आहे. मी असेल, राजन साळवी साहेब असतील, विनायक राऊत असतील, त्यांचं चांगलं काम जर लोकांपर्यंत पोहोचलं नसतं, त्यांच्या चांगल्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोहोचल्या नसतात आणि त्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस जर पत्रकारांनी केलं नसतं, तर आमच्यासारखे लोकप्रतिनिधी कधीच तिंदा निवडून आले नसते. आणि म्हणून जनतेचे तर आभार आहेतच, मतदारांचे तर आभार आहेतच, परंतु ज्यांनी जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले त्या चौथा स्तंभाचा देखील आम्हाला आदर आहे, पत्रकारांचा देखील आदर आहे. आणि हा आदर कायमस्वरूपी राजकीय जीवनात आणि राजकीय जीवनात जरी नसलो तरी आदर कायमस्वरूपी राहील. 6 जानेवारी हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आणि त्याच पार्श्वभूमीवर लांजा पत्रकार संघाने पत्रकार दिन आणि गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ संपदा वाघधरे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश राजापकर आणि प्रांत अर्चना मोरे, तहसीलदार मारुती कांबळे, पंचायत समिती सभापती लीला घडशी आदी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. लांजा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप मुजावर यांनी आमदार उदय सामंत, सौ संपदा वाघधरे, जगदीश राजापकर, KTVचे संचालक रज्जाक काझी, वृत्त संपादक अलिमिया काझी, तहसीलदार मारुती कांबळे, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, शिवसेना तालुका प्रमुख संदीप दळवींसह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत केलं.
लांजा पत्रकार संघाचे मुख्य सल्लागार महम्मद शेठ रखांगी यांनी आपले प्रास्ताविक परविचार व्यक्त करताना पत्रकार संघाच्या मागील कार्याचा आढावा घेत आजच्या पत्रकारितेवर प्रकाश झोत टाकला. मी या ठिकाणी प्रकाश बाबल, कैलासवासी प्रकाश बाबल यांचं मुद्दाम उल्लेख करतो की 29 वर्षापूर्वी लांजासारख्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांच्या जोडीला अलिमिया काजी असतील, रशीदभाई साखरकर असतील, तत्कालीन या पत्रकार संघाचे वेगवेगळे पदाधिकारी युनुसभाई असतील, M.K. रखांगी असतील, अनेक लोक होते, भिकू शेटे होते. या लोकांनी या पत्रकार संघाची मुहूर्तमेढ लावली. नंतरच्या कालावधीमध्ये युनुसभाईंच्या नेतृत्वाखाली हा पत्रकार संघ अतिशय दमदारपणे वाटचाल करत राहिला आणि आज गेली अनेक वर्ष या पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष दिलीपभाई मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली आज हा पत्रकार संघ या ठिकाणी कार्यरत आहे. लांजा तालुक्यामध्ये आदर्शवत कार्य करणाऱ्या विविध बचत गटांचा तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा आमदार उदय सामंत, जगदीश राजपकर आणि सौ संपदा वाघधरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी आपले विचार व्यक्त करताना पत्रकारांच्या कार्याचं भरभरून कौतुक करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. लांजा तालुका पत्रकार संघाचा आजचा हा 29वा वाढदिवस. 29 वर्षापूर्वी लांजा तालुका पत्रकार संघाचं एक रोपटं लावलं गेलं आणि हा म्हणता कधी 29 वर्ष झाली आणि या रोपट्याचं रूपांतर रोपट्यामध्ये कधी झालं ते कळत नाही. खरं म्हटलं तर पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि खऱ्या अर्थाने हा चौथा स्तंभ मजबूतीने उभं करण्याचं पवित्र काम निश्चितपणे आमच्या लांजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिलीपभाई मुजावर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पत्रकार म्हटल्यानंतर समयाचा एक आरसा आणि आमच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आदरयुक्त भीती या पत्रकारांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्हाला आहे. याचं कारण आम्ही राजकारणी असलो तरी सुद्धा समाजामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं आणि समाजाप्रती प्रेम कसं करायचं हे निश्चितपणे जर शिकायचं असेल तर ते आमच्या ह्या सर्व पत्रकारांकडून. अन्यथा लोकशाहीचा खरं म्हटलं तर आपण आदरही करणार नाही. पण पत्रकार म्हणजे नाठाळाच्या माथी हाणावी काठी हे जर काम कोण करत असेल तर आमचे ते पत्रकार मित्र. आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल तर KTVचे वृत्त संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांची कोकण रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल पत्रकार दिनी या दोघांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आमदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये आजची पत्रकारिता ती किती पुढे गेलेली आहे याची अनेक उदाहरणं देत पत्रकारांच्या कार्याचा आदर्श सर्वच पुढाऱ्यांना प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. आजचा खरा कार्यक्रम आमचा आहे म्हणजे हा कार्यक्रम खरा पुढाऱ्यांनी केला पाहिजे, राजकीय पक्षांनी केला पाहिजे. बचत गटांना न्याय देणं, त्यांचा सत्कार करणं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या पाठीवरनं
मायेचा हात फिरवणं हे सगळं राजकीय पक्षांचं आणि सामाजिक काम हे आपला पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही करावं लागणारं काम आहे. परंतु आम्हाला बाजूला ठेवून किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, हे शासनाचं पण काम आहे. आज अधिकारी वर्ग देखील व्यासपीठावर आहे, हे शासनाचं देखील काम आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आपण ज्या क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करतो तो फक्त लेखणी पुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक क्षेत्रात देखील चांगलं काम करू शकतो आणि आपली लेखणी आहे तशी ठेवू शकतो हे दाखवणारं काम आज लांजा पत्रकार संघाने केलंय. त्याबद्दल देखील शासनाचा प्रतिनिधी म्हणून जेवढं त्यांचं कौतुक केलं पाहिजे तेवढं थोडं आहे. आणि मगाशी मी मुद्दाम असा उल्लेख केला की गाडी न पाठवता आलेली लोक, राजकीय पक्षाच्या सगळ्या लोकांना कळलं असेल मी असं का बोललो. एवढी लोक जर आम्हाला जमवायची लागली तर आम्हाला गाड्या पाठवायला लागतात आणि आम्हाला आमची ताकद किती आहे दाखवायला लागते. पण आम्हाला देखील तालुका पत्रकार संघाने आज ताकद दाखवली की सामाजिक जर काम केलं, सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत जर आपण पोहोचलो तर गाडी पाठवावी लागत नाही. चांगल्या कार्यक्रमाला लोक आणि महिला फार मोठ्या पद्धतीने उपस्थित करतात. हे देखील एक वेगळा आदर्श हा आमच्या सगळ्यांसमोर पत्रकार संघानं निर्माण केला. स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लांजा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ संपदा वाघधरे आणि त्यांच्या सर्व टीमचा आमदार उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सभापती दीपाली दळवी, बांधकाम सभापती सौ मानसी डाफळे, महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर भोसले, माजी सभापती चंद्रकांत मनसेकर, कुणबी सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्यासह लांजा पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थ, पत्रकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदेश कांबळे याने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. दरम्यान रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी एवढंच सांगू इच्छितो, मी नगराध्यक्ष म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. सगळी ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत, सगळे पत्रकार बंधू भगिनी सुद्धा आहेत. शिवसेनेने, मी मगाशीच सांगितलं, शिवसेनेने मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो. तर निवड मी अशी नावं घेऊन सांगत नाही, पण मला उमेदवारी देण्यात सुद्धा पत्रकारांचा खूप चांगला मोठा हात होता. मी जर त्यांची नावं सांगितली की प्रत्येकजण त्यांच्याकडे धावत जाईल म्हणून मी नावं सांगत नाही. तर मी जो उभा आहे तर तो निवड आपले रत्नागिरीतले जी पत्रकार मंडळी आहेत त्यांनी मला जो सपोर्ट केला, म्हणजे मी त्यांचे उपकार जे आहेत माझ्यावर, सगळ्याच पत्रकारांनी मला चांगला सपोर्ट केला होता, माझ्याबद्दल चांगल्या बातम्या दिल्या होत्या, चांगलं फीडिंग केलं होतं. त्यामुळे निश्चितच मी त्यांचा ऋणी आहे, कायम ऋणी आहे. या प्रसंगी शहर आणि परिसरातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांनी आपले विचार व्यक्त करताना आज पत्रकारिता किती पुढे गेली आहे याची सर्वांना आठवण करून दिली. म्हणजे लिहायचं जर आपण ठरवलं, समाजाशी जर आपली बांधिलकी असेल, आपल्याबरोबर समाजाची बांधिलकी आहे का? 1990 पासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला हायस्कूल्समध्ये परवानगी मिळत नाही वर्ग काढण्याची. आपण कधी याच्यावर कुणी एखाद्या पत्रकार सतत 10 वर्ष जर कांबळे आणि नाकारे लिहित असतील तर त्याने असले विषय सुद्धा का घेऊ नये ज्याचा समाजाशी संबंध आहे. अभिजित जर इंग्रजीचे KG काढायला जात असेल तर सकाळी अर्ज दिला तर त्याला दुपारी परमिशन मिळते, आणि मराठीला आजही नाही. एकेका वर्गामध्ये 90 मुलं आहेत. मी एक सामाजिक प्रश्न आपल्यासोबत होतो, पत्रकारिता सोबत प्रश्न आपल्यासोबत होतो. असे अनेक प्रश्न समाजाचे आजही आहेत, चालते बोलते आहेत, तुम्हाला समोर बाहेर पडताना मिळतील. पत्रकार दिनाचं औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालयाकडून वर्तमानपत्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. दरम्यान रत्नागिरी लांजासह राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर येथेही पत्रकार दिन विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकेल अशी ग्वाही पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार का आणि तो कशा पद्धतीने? लोकच फडकतील. कामं करताना त्यांना दिसत आहेत, निधीची उपलब्धता असलेली त्यातनं कामं करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, मेडिकलच्या बाबतीमध्ये मी गेल्या 2 वर्षामध्ये 2दा मेडिकल कॅम्प घेतले. मुंबईवरून चांगले डॉक्टर्स या ठिकाणी आणले होते. आपल्याला माहिती आहे 3,500-4,000 हजार लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे. व्हीलचेअर पासून तर ज्यांना डोळ्यांचे आजार होते त्यांचे ऑपरेशन मुंबईला नेऊन आम्ही केलेली आहे. हार्टचे पेशंट असतील त्यांना आम्हाला जर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय झालं तर त्यांना बोलून आम्ही एन्जिओग्राफीपर्यंत आम्ही केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असे मुंबईचे चांगले डॉक्टर आणून मेडिकल कॅम्प घेणं हा देखील त्याच्यामधला हे. आणि दुसरं तुम्ही म्हणता पंचायत समितीच्या बाबतीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये तर नक्कीच शिवसेनेला भरघोस यश मिळेल आणि पुन्हा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व पंचायत समिती जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, जिल्हा परिषद जिंकण्याचा प्रयत्न असेल तर मी जिंकूच. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे खास KTVला दिलेल्या मुलाखती प्रसंगी ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून शिवसेनेने त्याला विरोध केला आहे, परंतु त्याचं राजकारण मात्र केलेलं नाही, असे नामदार रवींद्र वायकर म्हणाले. या निवडणुकीवर नोटाबंदीचा परिणाम होईल का तुम्हाला वाटते? शिवसेने कधी नोटांचं कधी राजकारण केलं नाही. सामाजिक कार्य करून ज्यांनी केले त्यांचं दिसलं तुम्हाला की जुन्या नोटा कशा वापरल्या गेल्या, काय झाल्या, याचं मी काही काढत नाही. परंतु शिवसेना हा नोटांचं राजकारण करत नाही, तर समाजकार्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडनं ती शाबासकी मिळवते, ती मताच्या रूपाने. भाजप सेना युती असून देखील अद्याप दोघांचे चांगल्या पद्धतीने जमत नाही असे विचारता ते काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष ऐकूया. वायकर साहेब, आज ही भाजप सेनेचं जमत नाही, काय नक्की काय चाललं, काय लोकांनी काय अर्थ लावायचं? लोकांनी काय अर्थ लावण्यापेक्षा आपण काय अर्थ लावताय याला प्रामुख्याने महत्व आहे. भाजप शिवसेना हे 2 वेगळे पक्ष आहेत आणि हे 2 वेगळे पक्ष असल्यानंतर प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे आणि प्रत्येक पक्षाची जी वेगळी भूमिका आहे ही काय त्याला विरोधाची नसेल, ती त्यांच्या पक्षाच्या फायद्याची असेल, जनतेच्या फायद्याची असेल. आम्हाला जी आमच्या पक्षाच्या दृष्टीने लोकांच्या समाजकारणाची जी भूमिका आहे ती शिवसेनेची आहे. त्यामुळे कधी जर थोडंसं काही त्यांचं होत असेल तर काय हरकत नाही. दरम्यान शासन म्हणून आपण एकत्र काम करणार काय, तसेच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अद्यापही झालेल्या नाहीत आदी विविध विषयांवर पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांना छेडलं असता त्यांनी अतिशय मनमोकळेपणानं KTVच्या माध्यमातून जिल्हावासियांशी संवाद साधला. शासन म्हणून आपण एकत्र काम करणार, पक्ष म्हणून भूमिका वेगळी असेल. शासन म्हणून नक्कीच मंत्रालयामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच काम एकत्र म्हणून करू. खरोखरच शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना सगळे अधिकार प्राप्त आहेत का? नाही, त्याबद्दल तर तुम्हाला माहिती आहे, मी नेहमीच तशा पद्धतीने म्हटलं की शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार मिळाले पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे आग्रही आहेत आणि आम्ही देखील आग्रही. 2.5 महिने साहेब सत्तेला झाले, अजून 2.5 महिने 2.5 वर्ष झाली सत्ता, आता बघून 2.5 वर्ष शिल्लक राहिली. अजूनही जिल्ह्याभरामध्ये आपण पालकमंत्री असतानाही विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. त्याचं कारण काय? नक्कीच 2 पक्षांच्या बाबतीमध्ये जे ACOच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ते ACOची संपूर्ण लिस्ट फायनल झालेली आहे. लवकरच ती डिक्लेअर होईल. साधारण लवकरची आपण म्हणजे एखाद्या महिन्यातच होईल. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण, जिल्हा नियोजन मंडळाला मिळालेला कमी निधी तसंच शहरातील विविध विकास कामांना समाधानकारक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी KTVशी बोलताना सांगितलं आणि जिल्हावासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पाणी, रस्ते, कचरा, दिवाबत्ती आणि म्हणून मी शहरांच्या बाबतीमध्ये देखील नवीन निर्णय घेतलाय की आणि की ज्या केबल्स असतील त्या केबल तुम्ही मागे भाषणामध्ये देखील म्हटलं की शहरांमध्ये केबल ज्या वरती होल्डर असलेल्या असत्या त्या अंडरग्राऊंड करायच्या, ड्रेनेज सिस्टीम चांगली करायची, कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते प्रत्येक शहरामध्ये करायचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या माध्यमातून पाण्याच्या सोयी करायच्या. हे माझी जी कामं आहेत ही मी लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते जे आम्ही कन्सल्टंट आहेत हे देखील नेमतोय आणि पर्यटनाला देखील मी जास्तीत जास्त प्राधान्य देईन. रत्नागिरी शहरवासियांनी नगराध्यक्षांसह 17 नगरसेवक शिवसेने दिलेले आहेत. भुयारी गटार आहेत, पाणी योजना आहेत, घनकचरा, अनेक विषय प्रलंबित आहेत. रत्नागिरी शहर या जिल्ह्यातील मोठं शहर आहे.
आपण पालकमंत्री म्हणून आपण काय प्रलंबित आहे हेच तर मी म्हणतोय ना. मग इतक्या वर्षात काय झालं हा प्रश्न येतो. प्रलंबित आहे ते पूर्ण करायला पाहिजे आणि ते मी माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करेन. अच्छा, पूर्ण करा. शहरवासींना आपण काय आश्वासन देतो? आम्ही ते नक्षत्र गार्डन म्हणून ते करतो. चांगले गार्डन देणं, चांगल्या भाटीचं बीच चांगलं करणं, समुद्र किनारे चांगले करणं, त्यांचं स्ट्रेंथनिंग करणं, सुरक्षिततेच्या दृष्टीने गोव्यासारख्या ठिकाणी जर आपण समुद्र किनारे जर आपण केअरटेकर बेसिसवर कोणाला देत असू तर अशा केअरटेकर बेसिसवरती आपले समुद्र किनारे देऊन त्यांनी त्याची सुरक्षितता, स्वच्छता आणि ऍक्टिव्हिटी ह्या देखील लोकांनी त्या माध्यमातून केल्या पाहिजे. याकडे देखील आमचं लक्ष आहे. मुंबई महामार्गाचं काय झालं? चौपदरीकरणाचं कुठपर्यंत गाडी आली? मुंबई मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये देखील ॲक्विजिशन प्रोसिजर सर्व झालेली आहे. केंद्राच्या माध्यमातून पैसा आला, त्यांना ते वाटलं, म्हणजे त्यांना तो पैसा मिळाल्यानंतर आम्ही हे टेंडर काढायला गेलो. साधारणतः कधीपर्यंत अपेक्षित काम ह्या मार्चच्या एंडपर्यंत हे व्हायला पाहिजे. रत्नागिरीतील सर्व रहिवाशांना हे वर्ष सुख समृद्धी आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशा माझ्या सदिच्छा. पत्रकार किशोर मोरे यांची रत्नागिरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी, KTVचे वृत्त संपादक अलिमिया काझी आदी उपस्थित होते. वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कायम करण्याकरता देशव्यापी धरणे आंदोलन दिनांक 6 जानेवारी 2017 रोजी करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांनी एक दिवस धरणे आंदोलन केलं. हमारी ताकद, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी ताकद. कामगारांना सामावून घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. कंत्राटदार कर्मचाऱ्यांना सामावून घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, पाहिजे केलंच पाहिजे. कोर्टाचा निर्णय लागू केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. हमारी ताकद, हमारी ताकद, हमारी यूनियन, हम सब सर्व धंद्यातील कामगार एकजुटीचा, कंत्राटीदार आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचा. या आंदोलनाची जबाबदारी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी घेतली असून त्याबाबत फेडरेशनचे राज्य उपसरचिटणीस सलाउद्दीन नाकाडे यांनी KTVला सांगितलं. गेल्या नोव्हेंबरमध्ये केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे भारतातील जेवढे म्हणून वीज उद्योग आहेत, मग ते शासकीय, अशासकीय, खाजगी, त्या उद्योगात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यामध्ये कंत्राटदार असतील, त्यानंतर आउटसोर्सिंग कर्मचारी आहे, मग तो फील्डवरचा असू दे किंवा ऑफिसमधला कर्मचारी असू दे, यांची परिस्थिती आज दयनीय झालेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ते एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली काम करतात. म्हणून हा विषय गेल्या त्रिवेंद्रमच्या अधिवेशनामध्ये मुख्य पटलावर घेतला गेला आणि त्या ठिकाणी एक ठराव केला गेला की देशातली जे विद्युत मंडळं असतील किंवा कंपन्या असतील किंवा खाजगी कंपन्या असतील तर त्याच्यामध्ये जो काय आउटसोर्सिंग कंत्राटी कामगार आहे त्यांना ज्या कंपनी ऑल इंडिया लेवलमध्ये अफीचा सदस्य असल्या कारणाने माझी ती जबाबदारी ठरते की ह्या लोकांना न्याय दिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचा आजचा प्रयत्न आहे. तथापि या कंत्राटी कामगारांची प्रमुख मागणी अशी आहे की वीज उद्योगात आम्हाला कायम करून घ्या, सर्व सुविधा कायम कामगारांप्रमाणे द्या, खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. याबाबतची माहिती कंत्राटी कामगार नेते सचिन देशमुख यांनी KTVला दिली. कंत्राटी कर्मचारी एकत्र आलेले आहेत. वर्कर्स फेडरेशन या युनियनच्या माध्यमातून आज पूर्ण देशभर जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची एकच मागणी आहे की समान काम समान वेतन. गेली 8 ते 10 वर्ष हे कंत्राटी कर्मचारी जे काम करत आहेत, जे परमनंट लोक काम करत आहेत तेच काम करत आहेत, पण त्यांना वेतन मिळत नाही आणि ठेकेदारी पद्धत असल्यामुळे ठेकेदार पूर्ण वेतन देत नाही त्यांना. आणि पंजाब कोर्टाने निर्णय दिलेला आहे की समान काम समान वेतन, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे पंजाबमध्ये, दिल्लीमध्ये सुद्धा.
पण महाराष्ट्र सरकारने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही. तर आमची एकच मागणी आहे की समान काम समान वेतन दिले पाहिजे. ही एकच आमची मागणी आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांची. 8 ते 10 वर्षापासून काम करत आहेत, तर कंपनीने आम्हाला सामावून घ्यावं ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे. कंपनीने आम्हाला सामावून घेतलं पाहिजे आणि जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हाला वेतन भत्ते दिले पाहिजेत. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं. ते नायब तहसीलदार संजय खेडसकर यांनी स्वीकारलं. या प्रसंगी फेडरेशनचे सर्कल सेक्रेटरी राम भाटकर, विभागीय सचिव शरद मयेकर, संजय जडार, रोहन कुवळेकर आदी उपस्थित होते. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. माझ्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा, आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार, पालकमंत्री आमदार रवींद्र वाईकर यांची ग्वाही. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी करण्यात आला साजरा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.